कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया महाफास्ट 100 मध्ये। महायुतीच्या एका वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही। शिंदेंचे आमदार किशोर पाटील यांचा सरकारला घरचा आहेर। किशोर पाटलांचा राग योग्य, भाजपनं माझ्या मतदारसंघात चांगलं काम केलं पण किशोर पाटील यांच्या मतदारसंघात काम केलं नाही। किशोर पाटील यांच्या वक्तव्याला गुलाबराव पाटील यांचाही दुजोरा। जिथे तिन्ही पक्ष ताकदवान असतील त्या ठिकाणी समन्वयानं चर्चा करून निर्णय घेतला जाईल। तर किशोर पाटील यांच्या मतदारसंघात भाजपनं काम केलं नसतं तर रिझल्ट असा आलाच नसता। किशोर पाटील यांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांचं उत्तर। जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरवसा नाही। जळगावच्या पाचोरा इथल्या मेळाव्यात शिंदेंचे आमदार किशोर पाटील यांची भाजपवर आगपाखड। मागाठाणेमधील मालवणी महोत्सवाला उद्धव ठाकरेंची हजेरी। यावेळी महापालिकेत आमचा महापौर होऊ दे, उद्धव ठाकरेंचं गारहाणं। पंढरपूरमध्ये ईव्हीएम मध्ये 99% घोटाळा करून मतचोरी झाली। पवारांच्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा आरोप। यावेळी उत्तम जानकर यांनी मोबाईलद्वारे मतचोरीचं प्रात्यक्षिक दाखवलं। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनावर बैठक। कालच्या सत्याच्या मोर्चानंतर पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। आमदार खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। सत्याच्या मोर्चात ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढा मग पोलिसांना द्या, राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। प्रक्षोभक विधानं करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न। दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरेंच्या वक्तव्यावरून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। सत्याचा मोर्चा न होण्यासाठी पोलिसांनी राजकीय दबावापोटी परवानगी नाकारली। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा महायुती सरकारवर आरोप। अशा गुन्ह्यांना आम्ही भीक घालत नाही, असे शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल आहेत। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। सत्याचा मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आमदार रोहित पवार यांचा ट्विट करत सरकारवर निशाणा। तर भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? रोहित पवारांचा सवाल। भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं, सर्वसामान्यांना त्रास झाला नाही। ज्यांनी मुंबईकरांना वेठीस धरलं त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले। नवनाथ बन यांचं संदीप देशपांडे आणि रोहित पवारांना उत्तर। भाजपच्या मूक मोर्चाला परवानगी होती का? एकट्या मनसे आणि मवियावर गुन्हा का दाखल झाला? संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी आणि उद्योजक कैलास अहिरे यांची 10 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप। रावसाहेब दानवेंच्या नातवासह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेचं आयोजन। अमित साटम यांचा मुंबईकरांशी संवाद। कुणीही एकत्र आलं तरी त्याला महत्त्व नाही, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची प्रतिक्रिया। त्रिभाषा धोरणाला राज्यातून विरोधच। हिंदी सक्ती पहिलीपासून करण्यापेक्षा 5वी पासून करावी, त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं स्पष्ट मत। मुख्यमंत्री फडणवीस बिहार दौऱ्यावर। फडणवीसांच्या बिहारमध्ये 6 प्रचार सभा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाबमधील घुमानच्या दौऱ्यावर। शिंदेंना बाबा नामदेव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार। शिंदेंच्या हस्ते भाषा भवन आणि महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन होणार। उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार 5 ते 8 नोव्हेंबर। या दरम्यान उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर। महिला आयोग अध्यक्ष स्वतःला सुरक्षित ठेवू शकत नाही, त्या महाराष्ट्रातील भगिनींना कसं सुरक्षित ठेवू शकतील? रुपाली ठोंबरे पाटील यांचा फेसबुक पोस्ट करत चाकणकरांवर निशाणा। मनोज जरांगे महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची त्यांनी घेतली भेट। जरांगे पाटील यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरून संवाद। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनाही जरांगेंचा फोन। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत संवाद साधला। जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून सुरू होते वाद।
मुंबईतील पवईच्या रोहित आर्या केस प्रकरणात पोलिसांकडून संबंधितांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात 3 महिन्यांपूर्वी रोहित आर्यानं संपूर्ण कट रचल्याची माहिती समोर. दरम्यान संपूर्ण घटनेवर रोहित आर्याच्या कुटुंबियांचं अद्यापही मौन. रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेनं नोंदवला जबाब. रोहित आर्यावर गोळी झाडण्याचे आदेश नव्हते. गोळी झाडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंच गोळीबार. एपीआय अमोल वाघमारे यांचा गुन्हे शाखेकडे जबाब. केंद्राचं पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार. मंगळवार आणि बुधवारी केंद्रीय पथक राज्यातील अतिवृष्टी बाधित भागाची आणि नुकसानाची पाहणी करणार. अमरावतीत बच्चू कडूंची आज दुपारी 2:30 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद. अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता. एमसीए निवडणुकीत आशिष शेलारांना स्थान मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली. सामनाच्या रोखठोकमधून दावा. 12 नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक. बांगलादेशला भारतात ठेवण्याचं काम भाजपनंच केलं. लोढांनीच राजीनामा द्यावा. काँग्रेसच्या सचिन सावंत यांचं लोढांना प्रत्युत्तर. मंगलप्रभात लोढांनी असलम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी यांच्या मतदारसंघात 5,000 बांगलादेशी असल्याचा केला होता आरोप. भंडाऱ्यात 20% कमिशन घेणाऱ्या नेत्याची चौकशी सुरू. परिणय फुके यांचं वक्तव्य. तर 20% कमिशन हे परिणय फुके यांचं वक्तव्य बालिशपणाचं. परिणय फुके यांच्या वक्तव्यावर नरेंद्र भोंडेकरांचा पलटवार. मी काम करतो, माझ्याकडे पैशाची कमी नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. माझ्याकडे 15 लाख कोटी आहेत, मात्र काम करायला माणसंच नसल्यानं मला खर्च करता येत नाहीत. गडकरी यांची प्रतिक्रिया. नागपुरात पालिका निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी सुरू. राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर. 11 नोव्हेंबरला नागपूर पालिकेची आरक्षण सोडत जाहीर होणार. नागपूर पालिका निवडणुकीत मोठ्या पक्षातील 70% नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता. पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आणि निष्क्रिय नगरसेवकांना पक्ष मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती. ठेकेदारांच्या कामबंद आंदोलनामुळे हिवाळी अधिवेशनावर संकटाचे ढग. देवगिरीसह अनेक बंगल्यांच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात नाही. कंत्राटदारांची 150 कोटी रुपयांची बिलं थकीत बिलांमुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामावर परिणाम होणार. नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक गोरगरिबांना घरं हेच ध्येय. यासाठी 2000 बचत गटांना 1 लाखांचं खेळतं भांडवल देणार. बावनकुळेंचं वक्तव्य. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पात्र व्यक्तींना तात्काळ पट्टे वाटप करण्याचे निर्देश. नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून उदय सांगळे, सुनीता चारोस्कर यांची हकालपट्टी. सिन्नर मतदारसंघातून उदय सांगळे आणि दिंडोरी मतदारसंघातून सुनीता चारोस्कर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. आगामी निवडणुकीत कराड उत्तर मतदारसंघातील सर्व जागा जिंकण्याचं टार्गेट. भाजप आमदार मनोज घोरपडे यांचं वक्तव्य. हवं तसं न करता आल्यामुळेच काहींची चिडचिड होणं स्वाभाविक. नाव न घेता शरद पवार पक्षाच्या सुनील मानेंवर टीका. नाशिकमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उदय सांगळे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार. उदय सांगळेंनी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक. धाराशिवच्या उमरग्यामध्ये भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर. जिल्हा उपाध्यक्षांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर ठराविक फोटोज लावल्यानं गटबाजीची चर्चा. जिल्ह्यात भाजपमध्ये नवीन विरुद्ध जुने संघर्ष कायम असल्याची ही चर्चा. ते वाल्मिक कराडचा फोटो लावत असतील तर आपणही बबन गित्तेंचे पोस्टर ठिकठिकाणी लावा. पवारांच्या राष्ट्रवादीचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे यांचं वादग्रस्त वक्तव्य. रत्नागिरीच्या चिपळूण नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू. युती आघाडीमार्फत निवडणुकांची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू. अजित पवारांविरोधात कोल्हार घोटी मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. अकोले तालुक्यातील कळस भागात शेतकऱ्यांचा 1.5 तास रास्ता रोको. सारखी कर्जमाफी कशाला? अजित पवारांच्या वक्तव्यावरून संताप. सांगलीच्या मिरजेत रील काढण्यासाठी अल्पवयीन मुलानं केला तलवारीचा वापर. रील बनवणाऱ्या मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. नाशिकमध्ये पुन्हा एकदा सायबर फ्रॉडची घटना. जास्त नफा देण्याचा आमिष दाखवून महिलेची तब्बल 2 कोटी 24 लाखांची फसवणूक. सेवानिवृत्त 58 वर्षीय महिलेला ऑनलाईन शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचं दिलं होतं आमिष.
पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा संपन्न। सोहळ्यानिमित्तानं पंढरपुरात हजारो भाविकांची उपस्थिती। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल। कार्तिकी एकादशी निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांची प्रतिक्रिया। साईबाबांच्या शिर्डीतही कार्तिकी एकादशीचा उत्साह। साई मंदिरात विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली। साई मूर्तीला सुवर्ण आभूषणांसह तुळशीपत्रांची माळ। साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। कार्तिकी एकादशी निमित्तानं नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी। मंदिर परिसर भजन आणि कीर्तनानं दुमदुमला। आष्टीच्या हातोलातील राजे धर्माजी गडाचे महंत रोहिदास शास्त्री यांनी आमदार सुरेश धस यांचे मानले आभार। राजे धर्माजी गडासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यानं मानले आभार। यावेळी महंतांकडून सुरेश धस यांना भागवत गीता भेट। चाकण ते आळंदी मार्गाची दुरवस्था। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण। आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्येही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नाराजी। नागपुरात 30 नोव्हेंबरला ओबीसी विद्यार्थ्यांचं संमेलन। सकल ओबीसी मोर्चातर्फे सुरेश भट सभागृहात संमेलनाचं आयोजन। संमेलनाला 3000 विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणीत प्रशासनाकडून ईव्हीएमची तपासणी। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासणी। चिपळूण आणि रत्नागिरी नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा दावा। प्राथमिक बैठकीत पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। जिल्ह्यातील शहरांची सत्ता केंद्र ताब्यात ठेवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आग्रही। बोदवड तालुक्यातील येवती शिवारात मुसळधार पाऊस। कापणी केलेली मका पाण्यात वाहून गेला। तातडीनं पंचनामे करून मदतीची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यात अवकाळी पावसामुळे कपाशी मक्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान। 4 ते 5 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। शेताला तळ्याचं स्वरूप। नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा मिरची पिकाला मोठा फटका। शेतातील मिरचीचं उभं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। तर निफाडमध्ये मिरची पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून